नमस्कार मंडळी, सकाळचे 4:45 वाजलेले आहेत। एवढ्या सकाळी उठण्याचं कारण की आमची उरलेली जी सिंधुदुर्ग टीम आहे ते आज सकाळी शेगावला पोहोचलेले आहेत। याच बसमधून ते आलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। आता या गाडीतून ते सगळे उतरत आहेत। त्यांना मी शेगावला येण्याचं सांगितलं जेणेकरून ते इथे येऊन मुक्काम करतील, राहतील। हीच बघा, हीच आमची सिंधुदुर्ग टीम कसे थंडीमध्ये कुडकुडून आले आहेत बघा। हे आमचे पाटील सर, नमस्कार। अतिशय म्हणजे स्वागत आहे शेगावच्या पावनभूमीवरती। पुण्यभूमी म्हणजे पुण्य माणूस आमचा उभा विटेवरी। बघा इथे तुम्ही बघू शकताय की 52वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024-25 सिंधुदुर्ग विभाग अतिशय तयारीने आलेले आहेत सर्वजण। काल जो का धुमाकूळ वाटला ना गाण्यांचा जागा होता शेवटपर्यंत। आणि विशेष म्हणजे आमच्या सिंधुदुर्ग टीम मध्ये एक रत्नागिरी जिल्ह्याचा माणूस आलेला आहे, तोच म्हणजे आमचे मित्र सहदेव पालव। हे बघा पूर्ण तयारीने उतरत आहेत खाली, कचकच कांदा करतात। सकाळ सकाळी बघा किती छान डान्स करतात बघा मंडळीनो। म्हणजे हा आनंद दुपारनंतर आनंद करतात वेगळ्याच मूड होते दुपार। आता कुठे मस्त फ्रेश झालं। 5-10 मिनिटं झाले तरी पण गाडीतून खाली उतरायला तयार नाहीत। म्हणजे एवढी ओढ लागली आहे की अमरावतीला जाण्यासाठी की गाडीतून उतरत नाहीत बघा। म्हणजे शाळेचे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत। होय विद्यार्थी कुठले गारातले ते मंडळीनं असं वाटतंय की हे विज्ञान प्रदर्शन नाही तर प्रयागराजला चाललेले आहेत, कारण एवढे बॅगा, माणसं कमी आहेत आणि बॅगाच खूप झालेले आहेत। हे तवटे सर नमस्ते विद्या मंदिरचे। नमस्कार सर, शेगावच्या संस्थांमध्ये आलेले आहेत। नमस्ते। यांचं काय स्वागत करताय की नाही? स्वागतासाठी तर एवढ्या सकाळी उठलोय मी। हे आमचे कुली नंबर 1 सहदेव पालव सर। बघू शकताय की काल सकाळी निघाले हे आमची सिंधुदुर्ग टीम। आज गजानन महाराज संस्थांमध्ये आल्यानंतर अशा एक वेगळी प्रकारची ऊर्जा प्राप्त झाली आहे की जसं की त्यांना वाटतं की या विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांना यशच मिळालेलं आहे। आणि अतिशय उमेदाने, अतिशय वेगळ्या प्रकारच्या ऊर्जेने रूम बुक करण्यासाठी जात आहेत। बहुतेक डॉमेट्री बघणार आहेत। हेच ते सहदेव पालव सर। नमस्कार, गुड मॉर्निंग। आजचा 3रा दिवस आणि आता मी पूर्णपणे तयारी केलेली आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता यापुढे आम्ही निघणार आहोत अकोल्याच्या दिशेने। चला तर मग पुढे भेटू। बघता हे सर्व भक्ती निवास आहे, गजानन महाराज संस्थाचे भक्ती निवास। किती क्लीन अँड नीट आहेत बघा, एवढं स्वच्छ या ठिकाणी अशा प्रकारचा बगीचा म्हणजे गार्डन केलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोकळीकेसाठी म्हणजे बाहेर बसण्यासाठी थोडी इथे एक चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे। या पायऱ्या आता मी खाली उतरतोय आणि बघू शकताय किती सुंदर अशा प्रकारचं हे भक्तनिवास या ठिकाणी आहे शेगावमध्ये। फक्त हे प्रसादाला इथे आता मी नाश्ता करणार आहे, मस्तपैकी चहा कॉफी, आणि त्यानंतर मी पुढच्या प्रवासाला निघणार आहोत। अतिशय सुंदर बघताय, किती क्लीन अँड नीट संपूर्ण परिसर आहे। विचार करा, हे भक्तनिवास आहे। भक्तनिवास जर एवढं क्लीन असेल तर मंदिरामध्ये किती स्वच्छता असेल हे आपण या भक्तनिवासाच्या ह्या स्वच्छतेवरून आपल्याला समजेल। त्या ठिकाणी तिकीट काउंटर आहे, तुम्ही जे कॅमेऱ्याच्या दृश्यामध्ये बघताय त्या ठिकाणी कुपन घ्यायला पाहिजे। तिथे मी जाऊन कुपन घेणार। कुपन म्हणजे ते देणगी काउंटर आहे, म्हणजे देणगी
देणगी द्यायचं आणि आपल्याला तिथे त्या ठिकाणी नाश्ता मिळेल. नाश्ता करायला बसलो मी. इडली घेतलो आहे, त्यावर एक चटणी आहे, त्यानंतर हे सांबार आहे, चहा आणि हे बघू शकतो तुम्ही हे सर्व प्रसादाला आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वजण नाश्ता करतात. सुंदर अशा प्रकारचं व्यवस्था आहे. आता आम्ही निघालो आहे, शेगावमधून निघालो आहे. आता आम्ही जाणार आहोत अकोल्याला. अकोला आमचे मित्र मकरंद नाईक यांचे ऑफिसचे मित्र आहेत, त्यांच्या घरी जाणार, नाश्ता करणार. मी दोन नाश्ता करणार, कारण मी इथे एकदा ऑलरेडी नाश्ता केलेला आहे. तिथे जर आवडला तर तिथे पण नक्कीच करेन. चला तर भेटूया, आता अकोल्याला भेटूया. मकरंद नाईक यांचे मित्र अकोला येथे आम्ही पोहोचलेलो आहोत त्यांच्या घरी. ते आमची वाट बघत होते आणि त्यांनी मस्तपैकी नाश्त्याची तयारी करून ठेवली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा नाश्ता, पुरणपोळी, पुलाव भात, अशा प्रकारचा नाश्ता सुंदर आम्ही नाश्ता करतो आहे. आणि नाश्ता करून आम्ही पुढे अकोल्यातून अमरावतीच्या दिशेने निघणार आहोत. अकोल्यावरून निघालो आहे. आमचं आता लास्ट डेस्टिनेशन अमरावती, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय. अगदी थोड्या वेळात म्हणजे 1.5 ते 2 तासामध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचू. म्हणजे रविवारी सुरू केलेला प्रवास आज जवळपास 2 तासांनी आमचा तो संपेल. आज फायनल डेस्टिनेशनच्या बरोबर अलीकडे आम्ही आता 10 किलोमीटरला आहोत. जस्ट आम्ही आता अमरावती शहरामध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजे हायवे, नागपूर हायवे सोडून आम्ही अमरावती सिटीमध्ये आलेले आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं ही पूर्ण सिटी अमरावती. पुढे आता मी डायरेक्ट जो आपला स्थळ आहे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती या ठिकाणी जाऊ आणि एकंदरीत तिथे काय त्यांचं नियोजन आहे त्यानुसार आमचा पुढचा प्लॅन असेल. नमस्कार मंडळी, अमरावतीचं आमचं लास्ट डेस्टिनेशन आम्ही आलेलो आहोत. आमची राहण्याची व्यवस्था संत गाडगेबाबा महाराज युनिव्हर्सिटी या ठिकाणी केलेली आहे. चांगली म्हणायला काय हरकत नाही. आता आम्ही सर्वजण आम्ही सिंधुदुर्ग टीम पूर्ण रजिस्ट्रेशन करायला चाललोय. आता श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी हे बघा, इथून जाणार, त्या रजिस्ट्रेशन करणार आणि त्यानंतर आपण भेटू. चला, टाटा, बाय बाय. चला तुम्हाला मी पूर्ण तुम्हाला आमचं हॉस्टेल दाखवतो, कशा प्रकारे या ठिकाणी हॉस्टेल आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे हे रजिस्ट्रेशन नोंदणी कक्ष, म्हणजे जे इथे राहायला येत आहेत त्यांचं इथे नोंदणी कक्ष आहे. हे पूर्ण त्यांची टीम नोंदणी कक्षाची टीम आहे. म्हणजे या ठिकाणी कोल्हापूर विभागाचं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. या बरोबर नाही आहे हॉस्टेल आहे, वेल्लोर हॉस्टेल. तुम्ही बघू शकता परीक्षक वसतिगृह म्हणून लिहिलेलं आहे या ठिकाणी. ही आमची सिंधुदुर्गची टीम आणि ही आमची 446. आता आम्ही अमरावती या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. म्हणजे जवळच या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी गेट केलेला आहे. बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन 2024. पार्किंगची व्यवस्था कुठे आहे? पार्किंग विज्ञान प्रदर्शनचं पार्किंग हा इथून सरळ जा चौकातून, हा राईट साईडला बीपीएड कॉलेज म्हणून आहे. इकडे जा. नोंदणी कुठे? इकडे आहे ना. नोंदणी इकडे आहे. थांबा मग उतरू. गाडी आमची पार्क केल्यानंतर आम्ही गेटने आतमध्ये गेलो आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आम्हाला नोंदणी करायची होती आम्ही त्या ठिकाणी आमची मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांनी नोंदणी केली. म्हणजे आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो. तुम्ही बघू शकताय उद्या जो उद्घाटन समारंभ होणार आहे प्रदर्शनाचा, हा सजलेला भव्य मंडप सभागृह, याच मंडपामध्ये उद्या प्रदर्शनचं उद्घाटन होणार आहे. चला तर आता आपण थांबतोय. उद्या आपण
उद्या भेटू. चला टाटा बाय बाय.